आणि विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मनसेची मान्यता रद्द होऊ शकते अशी परिस्थिती उद्भवली आहे। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही, तसंच पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेली मतांची टक्केवारीही कमी असल्याने मनसेची मान्यता रद्द होऊ शकते असं कळसे म्हणतात। त्यामुळे आता मनसेचं इंजिन यार्डात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर त्याला किमान आयोगाचे जे निकष आहे, माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यामध्ये एकूण 8% मतदान पाहिजे आणि त्याला एक जागा पाहिजे किंवा 2 जागा आणि 6% मतदान किंवा 3 जागा आणि 3% मतदान असा तो आयोगाचा निकष आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 9.70 कोटी अंदाजे मतदार आहेत आणि आपण एक 6 कोटी लोकांनी जरी मतदान केलं तरी मला वाटत नाही की बाबा मनसेला, कारण 48 लाख मतं त्यांना किमान पाहिजे। त्या मनसेची एकही जागा आलेली नाही, 48 लाख मतंसुद्धा मनसेला मिळाली असेल असं मला वाटत नाही। ही तपासणी करून आयोग त्याला निश्चितच नोटीस देईल मनसेला आणि आपल्या पक्षाची मान्यता का काढून घेण्यात येऊ नये असं विचारणा करेल आणि निकषात न बसल्यास मनसेची मान्यता काढली जाईल। मनसेची मान्यता काढणं म्हणजे त्यांचं नाव वगैरे हिरावून घेतलं जाणार नाही, त्यांचं जे चिन्ह असतं मुख्य, आता इंजिन चिन्ह त्यांचं फिक्स आहे, प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना इंजिन ॲज ए मॅटर ऑफ राईट कायद्याने मिळतं, पण पुढे ते जे रिझर्व त्यांचं चिन्ह आहे, रिझर्व चिन्ह आहे, ते त्यांना मिळू शकणार नाही। त्यांना कोणतेही फ्री चिन्ह घ्यावे लागेल। फ्री चिन्ह म्हणजे शेट्टी आहे, घड्याळ आहे, ऑटो रिक्षा असे जे चिन्ह आहे ते त्यांना घ्यावं लागेल, एवढाच फरक। दरम्यान एखाद्या पक्षाला मान्यता मिळण्यामागचे निकष नेमके काय असतात त्यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। पक्ष मान्यतेचे निकष काय असतात तेही पाहूया। एक आमदार असल्यास 8% मतं गरजेची असतात, 2 आमदार असल्यास 6% मतं गरजेची असतात, तर 3 आमदार असल्यास 3% मतं गरजेची असतात। पण विधानसभेत मनसेला केवळ 1.55% इतकीच मतं मिळाली। मनसेच्या 26 उमेदवारांना 1000पेक्षाही कमी मतं मिळाली। 1000वर आणि 2000पेक्षा कमी मतं मिळवणारे मनसेचे उमेदवार हे 25 आहेत। 2000वर आणि 3000पेक्षा कमी मतं मिळवणारे उमेदवार आहेत 16, तर 3000 ते 4000च्या दरम्यान मतं मिळवणारे उमेदवार आहेत 5, 4000 ते 5000च्या दरम्यान मतं मिळवणारे उमेदवार आहेत 6, तर 5 ते 10000च्या दरम्यान मतं मिळवणारे उमेदवार आहेत 18, तर 10000 ते 20000च्या दरम्यान मतं मिळवणारे उमेदवार आहेत 15, 20 ते 50,000च्या दरम्यान मतं मिळवणारे उमेदवार हे 13 आहेत आणि 50,000वर मत मिळवणारा केवळ एकच उमेदवार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।